श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे लक्ष्मीपूजन. या लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. कारण की लक्ष्मीपूजन हा सर्वात मोठा दिवस मानला जातो. या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली, सेवा केली तर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते अशी मान्यता आहे. शास्त्रानुसार माता लक्ष्मीला धनलक्ष्मी, वरलक्ष्मी, महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना चंचल असेही म्हणतात. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते. असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतिक सुखांची कमतरता भासत नाही. म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण विविध उपायांचा अवलंब करत असतो. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला फळ काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा नोकरी मिळत नाही. मुले अचानक हट्टी होतात किंवा अचानक घरामध्ये भांडणे करायला लागतात. पहिल्यांदा मुले अशी नव्हती, पण आता त्यांच्या वागण्यात बदल दिसायला लागतो. आता मुले लहान असो किंवा मोठी असो, प्रत्येक मुलाला नजरबाधा ही होत असते. अगदी मुलगी असेल, अगदी मोठ्यांना आपल्याला देखील नजरबाधा ही होत असते. आता ही नजरबाधा नक्की कोणती? तर आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं. शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा देखील आपल्या मुलांवरती कुठेतरी प्रभाव करत असते आणि त्या प्रभावामुळे आपल्या मुलांची, पतीची, घराची प्रगती ही खुंटत असते. तसेच आपण जर आपल्या मुलांबद्दल नकारात्मक बोललो तरी पण नकारात्मक ऊर्जेचा संचार हा आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच आपल्या घरामध्ये आपण बाहेरून देखील भरपूर वस्तू आणत असतो. तर ही सर्व नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, नजरबाधा, साडेसाती, संकटे दूर होण्यासाठी आपण या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आपल्यावरती कधीही संकट हे येत असतं. मग पैशांचा संकट असेल, आर्थिक टंचाई असेल किंवा इतरही काही संकटे येत असतात. तर ही संकटे दूर होण्यासाठी आपण या दिवशी एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपण संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. घरातील अगदी कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील हा उपाय, ही सेवा करू शकता. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही. तर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा ठिकाणी तुम्हाला पिवळी मोहरी सहज मिळून जाईल किंवा अगदी गुरुपुष्यामृत असतो तेव्हा आपण पिवळी मोहरी खरेदी करत असतो. अगदी ती जरी पिवळी मोहरी तुमच्याकडे असेल तर ती घेतली तरी पण चालेल. आता ही पिवळी मोहरी आपण एका वाटीमध्ये घ्यायची आहे. देवघरामध्ये आपण देवापुढे बसायचं आहे. आपण देवापुढे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. आपण एक प्लेट घ्यायची आहे. त्याच्यामध्ये स्वस्तिक काढायचं आहे. कुंकवाने स्वस्तिक काढावं. कुंकू आणि त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं. त्याने स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकवरती अखंड अक्षता अर्पण करायचे आहे. त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायचा आहे. तसेच एक साबूत हिरवी वेलची देखील टाकायची आहे. लवंग हे कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं. त्याला पुढे फूल देखील पाहिजे. आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. फूल व्हायचं आहे. त्यानंतर आता पिवळी मोहरी आपण वाटीमध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. तर आपण कालभैरव अष्टक 11 वेळा आणि वेदोक्त वल्गा सूक्त 11 वेळा पठण करायचे आहे. अगदी तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल. पण आपल्याला हे कालभैरव अष्टक व वेदोक्त वल्गा सूत्र म्हणायचंच आहे. ही पिवळी मोहरी आपण हातामध्ये घ्यायची आहे. मग अगदी तुम्ही ती वाटी हातामध्ये घेऊ शकता किंवा मुठभर पिवळी मोहरी हातामध्ये घेतली तरी पण चालेल. त्यानंतर आपण हे स्तोत्र म्हणायचे आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपण ही पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये टाकायची आहे. आता घर ऑलरेडी अगोदरच स्वच्छ करून ठेवायचं आहे. आपण घरामध्ये बेडरूममध्ये, किचनमध्ये, हॉलमध्ये सर्व ठिकाणी ही पिवळी मोहरी टाकायची आहे. तसेच आता हा उपाय करत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्याला उघडा ठेवायचा आहे. खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होईल. आता ही पिवळी मोहरी आपण रात्रभर आपल्या घरामध्येच राहून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजे दीपावली पाडव्याच्या दिवशी आपण ही पिवळी मोहरी उचलायची आहे. मग तुम्ही झाडूने देखील
काढू शकता। ही पिवळी मोहरी उचलून आपल्याला घराच्या बाहेर टाकायची आहे। मग एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केली तरी पण चालेल, कारण की ही पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये जी काही वाईट संकटे येतात किंवा जी काही नकारात्मकता आहे ती शोषून घेत असते। त्यामुळे ही पिवळी मोहरी आपल्याला नंतर घरामध्ये ठेवायची नाही किंवा अगदी तुम्ही ही कापुरासोबत नंतर बाहेर जाऊन जाळून टाकली तरी पण चालेल। आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्या मुलांना कोणतीही नजरबाधा झालेली असेल किंवा पतीला नजरबाधा झालेली असेल किंवा आपल्या स्वतःला इडापिडा साडेसाती मागे लागलेली असेल तरी पण आपण हा उपाय करू शकता। एखादी व्यक्ती अशी असते की तिनं कोणतंही काम हाती घ्या, ते काम तिच्याच्याने पूर्ण होत नाही किंवा काम पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी अडथळे येतात, तेव्हा ते काम कुठेतरी पूर्ण होत असतं किंवा त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही, घरामध्ये आजारपण चालू राहत असेल तर त्या आजारी व्यक्तीवरून देखील आपण ही वस्तू उतरून टाकायची आहे। आता हा उपाय देखील आपण संध्याकाळी 6 नंतरच करायचा आहे। आता या उपायासाठी आपल्याला एक काळा कपडा घ्यायचा आहे। या काळ्या कपड्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, खडे मीठ तुम्ही टाकू शकता। तसेच त्यामध्ये आपल्याला 5 लवंगा टाकायच्या आहे। लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, त्याला पुढे फूल देखील पाहिजे। अशा 5 लवंगा आपण त्या मिठावरती ठेवायच्या आहे। तसेच त्यामध्ये आपण थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि एक तुरटीचा तुकडा देखील आपण त्यामध्ये ठेवायचा आहे। आता आपण या काळ्या कपड्यावरती खडे मीठ, पिवळी मोहरी तसेच तुरटीचा तुकडा आणि 5 लवंगा ठेवलेले आहे। आता हे आपण देवापुढे ठेवायचं आहे आणि आपल्याला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे। अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता। आता हा मंत्र जप झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना घराला किंवा मुलांना जी काही इडापिडा मागे लागलेली आहे, नजरबाधा झालेली आहे, तर त्याबद्दल आपण देवापुढे सांगायचं आहे। आता यानंतर याची पोटली बनवायची आहे आणि आपल्या मुलाला किंवा ज्याची नजर काढायची आहे त्याला आपण पाटावरती बसवायचं आहे। बसवताना आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे, फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही। आता त्या व्यक्तीला पाटावरती बसवल्यानंतर ही जी काही पोटली आहे ती पोटली त्या व्यक्तीवरून आपण 7 वेळा उतरून घ्यायची आहे। अगदी डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवायची आहे। उतरत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा इडापिडा मागे लागलेली असेल, आजारपण असेल, संकटे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे, असे आपण म्हणायचं आहे। आता यानंतर ही पिवळी मोहरी आपण आपल्या घरातील सर्व भिंतींना टच करायची आहे। आता भिंतींना टच करत असतो तेव्हा आपण श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा करायचा आहे। नंतर ही पोटली घेऊन आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे। मुख्य दरवाजावरून देखील ही पोटली आपल्याला 5 वेळा उतरून घ्यायची आहे, ज्यामुळे आपल्या घराला कोणतीही नजरबाधा झालेली असेल तर ती देखील दूर होईल। आता ही पोटली घेऊन आपण घरापासून लांब जायचं आहे आणि एखाद्या सुनसान ठिकाणी आपण ही पोटली टाकायची आहे। ही पोटली कोणी उचकून बघणार नाही किंवा या पोटलीला कोणी हात लावणार नाही, अशा प्रकारे आपण ही पोटली फेकून द्यायची आहे। आता ही पोटली फेकून दिल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही। तसेच आपण पोटली टाकायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलू नये आणि टाकून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही। आता घरी आल्यानंतर आपण हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही पूजा आहे, सेवा आहे, तुम्ही ती करू शकता। फक्त हा उपाय आपण करत असतो त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचे नाही। आपण जर म्हटलं तर आपला उपाय हा सफल ठरत नाही, कारण की आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला समोरचा व्यक्ती देखील चांगला वाटत असतो। त्यामुळे कुणालाही न सांगता आपण गुपचूप हा उपाय करायचा आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।